जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील एका नामांकित विद्यालयातील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या अंगावर ज्वलंत ऍसिड पडूनही वाचता नाही। संबंधित दुर्घटनेवर शालेय प्रशासनाचा पांघरून घालण्याचा नाहक प्रयत्न। शहर परिसरात चर्चेला उधाण। नंदुरबार शहरातील एका नामांकित विद्यालयात गेल्या एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल आटोपल्यानंतर प्रयोगशाळा साफसफाई करण्याच्या वादातून प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावरण एकमेकांच्या अंगावर प्रयोगशाळेतील मानवी शरीरात घातक असे रासायनिक द्रव्य अंगावर फेकण्याचा प्रकार घडला असून यातून एका कर्मचाऱ्याला जवळपास 30 ते 40% भाजले होते व त्यास उपचारार्थ शालेय प्रशासनाने कोणासही या घटनेची कानोकान खबर न लागू देता परस्पर नंदुरबार शहरातील निम्स या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। याबाबत शालेय प्रशासनाकडून अधिकची माहिती घेण्यासाठी काही माध्यमांचे प्रतिनिधी गेले असता त्यांना ही चूक करण्याचा प्रकार शालेय प्रशासनाकडून शहरातील काही नाहक लोकप्रतिनिधींकडून व अन्य ज्यांच्या शालेय प्रशासनाची काही संबंध नसताना अशा बेकायदेशीर लोकांकडून करण्याचा प्रकार करण्यात आला होता। त्या घटनेची पोलिसात कोणत्याही प्रकारची फिर्याद का देण्यात आली नाही, असा प्रश्न जनसामान्यातून तसेच पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे। शहरातील एका नामांकित शाळेतील एका कर्मचाऱ्यांवर ऍसिड पडल्याने तो कर्मचारी जखमी झाला। जखमी कर्मचाऱ्याला नंदुरबार शहरातील निस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। त्या कर्मचाऱ्यांवर ऍसिड पडले होते का, कोणी फेकले होते की नजर चुकून पडले होते, हा एक शालेय प्रशासनासह पोलिसीय तपासाचा भाग आहे। सदरील नामांकित विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला असला तरी देखील जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात किंवा पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची चर्चा केली जात आहे। जर त्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वादामुळे ही घटना घडली असेल तर भविष्यात याचा गंभीर परिणाम होऊ शकतो हे मात्र निश्चित। जर ही घटना नजरचुकीने घडली असेल तर मग योग्यच आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळवणे हे त्या नामांकित विद्यालयाचे कर्तव्य होते। संबंधित नामांकित विद्यालयाने त्याबद्दलची कोणतीही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला का दिली नाही? का या सर्व प्रकाराची सावरासारव करण्यासाठी शिक्षण विभागात काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना? असे अनेक प्रश्न शहरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांमधून उपस्थित होत आहे। सदरील घटनेची सखोल चौकशी करून घडलेली घटना जनतेसमोर येणे अपेक्षित आहे। आधीच शिक्षण क्षेत्राचा बाजारूपणा बोकाळला आहे। विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण कायदा आहे। अनुदानित खासगी शाळांमध्ये शासन अनुदान देते, मात्र नामांकित विद्यालय बावकरीत संस्थेचे चेअरमन त्यांचे नातेवाईक हे गरीब मध्यमवर्गीय नागरिकांची लूट करीत आहेत। या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इमारत निधीच्या नावाने पाल्यांना शिकवण्यासाठी पालकांकडून गडगंज फी घेतली जाते। वृत्तपत्रात फोटो देऊन विद्यालयाची चांगली प्रतिमा निर्माण केली जाते, तर दुसरीकडे सामान्य जनतेची उत्तम प्रतीच्या शिक्षणाच्या नावाखाली अक्षरशः संस्था चालकांकडून लूट केली जाते। तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे। काही दिवसापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकलेत व शिक्षण विभागातील अधिकारी भ्रष्ट असल्याचे समोर आले होते। शिक्षण विभागापासून खासगी शिक्षण संस्था चालकांपर्यंत शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे। भ्रष्टाचारांसोबतच अन्य आर्थिक उत्पन्नाचे व्यवसाय जोमात सुरू असताना देखील जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तेरी भी चूक मेरी भी चूक असले प्रकार सुरू आहेत। खाजगी नामांकित अनुदानित विद्यालयामध्ये ऍसिड फेकण्याची किंवा पडण्याची दुर्घटना होऊन देखील हा दुर्दैवी प्रकार चव्हाट्यावर का आला नाही? जिल्हा प्रशासनातील शिक्षण विभाग मूग गिळून गप्प आहे की संस्था चालकांनी ही माहिती गुपित ठेवली? त्या कर्मचाऱ्याला संस्था चालकाने औषध उपचार करण्यासाठी पैसा पुरवला का? संस्थेने सुरक्षिततेची हमी दिली का? यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। ऍसिडमुळे जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर शालेय प्रशासनाच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास दबाव तर आला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।